नमस्कार, मी संस्कृती संदीप चव्हाण. आपले यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत की लेग वॅक्स कसं करायचं. सांगितल्याप्रमाणे वॅक्सिंगचे बरेच टाईप्स आहेत. हनी वॅक्स, ॲलोवेरा वॅक्स, स्ट्रॉबेरी वॅक्स, गोल्ड वॅक्स, चॉकलेट वॅक्स, रिका वॅक्स, बीन्स वॅक्स असे अनेक प्रकारचे वॅक्स आहेत. तर आता आपण लेग वॅक्स पाहूया. आपण रिका हा एक चांगला ब्रँड आहे. ह्या रिका ब्रँडचं आपण वॅक्सिंग पाहूया की रिका वॅक्स कसं करायचं, लेग वॅक्स कसं करायचं. हँड वॅक्स आपण पाहिलं आपल्या मागच्या क्लासमध्ये. आता पाहूया लेग. स्टार्ट करूया आपण लेग वॅक्स कसं करायचं. बघा, माझ्या क्लायंटचे हेअर एकाच डिरेक्शननी खाली आहेत. तर ॲप्लिकेशन करताना आपण अप टू डाऊन ॲप्लिकेशन करणार आहोत वॅक्सचं, आणि त्यानंतर स्ट्रेच करताना आपण डाऊन टू अप असं स्ट्रेच करणार आहोत. अपोजिट डिरेक्शनने स्ट्रेच करणार आहोत. प्री लोशन लावून घेतलंय, प्री वॅक्स लोशन. काही वॅक्समध्ये आपल्याला पावडर लावावे लागतात, बट हा रिका वॅक्स आहे त्याच्यामुळे रिका वॅक्समध्ये प्री लोशन रिका वॅक्सच वापरलं गेलं आहे. आता वुडन पॅच्युलाच्या साह्याने आपल्याला 4 सेक्शनमध्ये डिवाइड करून वॅक्स लावायचं आहे. ही पाहू शकता तुम्ही, स्ट्रीप जास्त जाडही नाही आणि जास्त थिक आणि थिन पण नाहीये. रिका वॅक्ससाठी हा वेगळा स्ट्रीप वापरल्या जातात. जर नॉर्मल वॅक्स असेल तर त्याच्या स्ट्रीप अशा पद्धतीच्या मिळतात, हे पाहू शकता. तर आता आपण रिका वॅक्स वापरतोय त्याच्यामुळे त्याच्या वॅक्स स्ट्रीप वेगळ्या आहेत. मार्केटमध्ये डिफरंट क्वालिटीचे वॅक्स अवेलेबल आहेत. ब्राझिलियन वॅक्स बोललं जातं, O3+ वॅक्स बोललं जातं. त्यानंतर रिका, झेवा असे अनेक प्रकारच्या ब्रँडचे वॅक्स आहेत. ज्या आपल्या भागामध्ये आपलं पार्लर आहे तिथे मार्केटमध्ये आपल्या क्लायमेटनुसार कुठला वॅक्स क्लायंटला सूट होतं त्या पद्धतीचा ब्रँड तुम्ही वापरला तरी चालू शकतं. रिका वॅक्स करताना दक्षता घेणं आपल्याला गरजेचं आहे, कारण रिका वॅक्सची कोटिंग आपल्याला डबल वापरायची नाहीये, कारण त्यामुळे स्किन पील होण्याचे चान्स असतात. वॅक्स आपली 4 सेक्शनमध्ये आपल्याला डिवाइड करायचं वॅक्स. हँड वॅक्सपेक्षा लेग वॅक्स करणं खूप इझी आहे, कारण मोस्टली सगळ्याच क्लायंटची हेअर ग्रोथची डिरेक्शन असते ती डाऊन असते. त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेच करताना अपोजिट डिरेक्शनने उडायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती टॅनिंग आणि किती हेअर रिमूव्ह झालेले आहेत. एकही हेअर लेगला राहिलेला नाहीये. पूर्ण ग्रोथ ॲप्लिकेशन तुम्ही चांगलं केल्यामुळं किंवा वॅक्स जेव्हा आपण ओढतो तेव्हा क्लायंटचा लेग तुम्हाला दुसऱ्या हाताने चांगला असा व्यवस्थित धरून घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, आणि तो होल्डिंग केल्यानंतरच तुम्हाला वॅक्स कम्प्लीट करायचा आहे. पाहू शकता क्लायंटच्या लेगवर किती ग्रोथ होती, आणि आपला लेग वॅक्स कंप्लीट झाल्यावर किती व्हाइटनिंग ग्लो असा इफेक्ट आलेला आहे, आणि सगळे हेअर रिमूव्ह झाले.
करताना काळजी घ्यायची आहे की आपला वॅक्स हा इक्वली पद्धतीने स्प्रेड झाला पाहिजे, म्हणजे कुठे जास्त कुठे कमी असं नाही. वुडन पॅच्युलाच्या साह्याने जर तुम्ही वॅक्सिंग व्यवस्थित पद्धतीने केली, 4 सेक्शनमध्ये डिवाइड करून जर वॅक्सिंग केली तर नक्कीच कुठेही एखादा हेअर पण राहू शकत नाही. अगदी चांगल्या पद्धतीने वॅक्सिंग होऊन जाईल. काही क्वेश्चन असतील तर स्टुडंटनी विचारावे. माझ्या स्टुडंटनी जे आता ऑफलाईन कोर्स आपल्याकडे त्यांचा चालू आहे, त्या स्टुडंटने एखादा क्वेश्चन विचारला तरी चालू शकतं वॅक्सिंगच्या बाबत. नॉर्मल वॅक्स आणि रिका वॅक्स मध्ये काय फरक आहे? नाईस क्वेश्चन की नॉर्मल वॅक्स आणि रिका वॅक्समध्ये काय फरक आहे. तर मी सांगू इच्छिते की नॉर्मल वॅक्स आणि रिका वॅक्समध्ये खूप काही फरक आहे. वॅक्सिंगचं ॲप्लिकेशन सेम आहे, सगळं सेम आहे, पण क्वालिटी रिका वॅक्सची खूप चांगली आहे. कारण का त्याने तुमचं टॅनिंग जो आहे, लेगचं टॅनिंग, ते सुद्धा कमी व्हायचं काम करतं. त्याचबरोबर जी रिग्रोथ असणार आहे हेअरची ती थोडी लेट येते आणि थोडा आपला लेग हा थोडासा पॉलिशिंग ग्लो असा इफेक्ट करतो. आणि रिका वॅक्सची कॉस्ट सुद्धा नॉर्मल वॅक्सपेक्षा चांगलीच क्वालिटी असल्यामुळं तो थोडा एक्सपेन्सिव्ह आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धत जास्त करून ब्राइडल हा वॅक्सिंग करतात. कारण जर एखाद्या ब्राईडला बॉडी पॉलिशिंग स्किप करायची असेल तर हा वॅक्स हा त्यांच्यासाठी गुड आहे. वॅक्सचं ऍप्लिकेशन करताना 4 सेक्शनमध्ये डिवाइड करा. देन ऍप्लिकेशन केल्यावर तुम्ही खेचू शकता अपोजिट डिरेक्शननी. जर एखादी ब्राईड तुमच्याकडे आली आहे आणि तिचं लेग वॅक्स, लेग पॉलिशिंग, लेग ब्लीच हे सगळं आहे, तर मग आता आपण करायचं काय, तर त्याच्या आधी तुम्हाला जर वॅक्सिंग करून ब्लीच आपण अवॉइड करतो. सो फर्स्ट तुम्ही सर्व्हिस अशी देणार आहात क्लायंटला, आधी त्यांचा लेग ब्लीच करून घेणार आहात. लेग ब्लीच करून झाल्यावर तुम्ही लेग वॅक्स करणार आहात आणि लेग वॅक्स करून एक अर्धा तास वेट करून तुम्ही बाकीचं त्या क्लायंटला सर्व्हिस द्या आणि त्या लेगला तुम्ही अर्धा तासानंतर लेग पॉलिशिंग करू शकता. जेवढं बॅक साईडचं पोर्शन लेगचं तुम्हाला कव्हर करता येईल फ्रंट साईडनी तेवढं तुम्ही कव्हर करून घ्या. नाहीतर मग क्लायंटला आपल्याला स्टँडिंग पोझिशन देऊन बॅक साईडचा आपल्याला पोर्शन, रिमेनिंग पोर्शन आपल्याला वॅक्सिंग करून घ्यायचं आहे. वॅक्समुळे काय होतं, तुमचे जे रूटचे हेअर आहेत ते अतिशय क्लिअरली निघून जातात, ओपनली निघून जातात. त्याच्यामुळं रिग्रोथ स्टार्ट होताना ती लेट होते. सो माझं असं सजेशन आहे की नॉर्मल वॅक्स एकदा तुम्ही ट्राय करा, त्यानंतर एकदा तुम्ही रिका वॅक्स हे ट्राय करा. अगदी तुमचा रिझल्ट हा रिका वॅक्स बद्दल पॉझिटिव्हच असेल. दोन्ही वॅक्स चांगले आहेत, नो डाऊट, बट रिका वॅक्स इज बेस्ट वॅक्स. स्टँडिंग पोझिशन घेऊन क्लायंटला बॅक साईडचा वॅक्स आपण करतो. पोस्ट सिरम ऍप्लिकेशन केलेलं आहे.
ह्यानंतर एखाद्या क्लायंटला सपोज जर हा वॅक्स बाहेर नाही झाला, वॅक्सिंग अगदी चांगल्या पद्धतीने झालंय. सो तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे आले असतील तर तुम्ही कमेंट्सद्वारे आम्हाला क्वेश्चन्स विचारू शकता. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. थँक्यू.